नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदी प्रसाद बनवत आहे, तर इकडे अधीराने गोंधळ घालून ठेवलेला आहे. स्वानंदी रोहिणीला आवाज देते, अगं रोहिणी रोहिणी मला ना साखर हवी आहे, आणून देशील का तेवढी? तेव्हा रोहिणी म्हणते की हो आणते मी. आणि असं म्हणत रोहिणी साखर आणायला जाते. आता स्वानंदी रवा भाजत असते, आता दूध टाकायचं असतं, जवळजवळ शिरा बनवून तयारच होत असतो. त्यासोबतच तिथे आता मज्जा घ्यायला बसलेले असतात, त्या म्हणजे मल्लिका आणि अर्पिता. त्या दोघेही म्हणत असतात की आता खरी मजा येणार आहे. इकडे मज्जा झालेली आहे ती म्हणजे मंदाची. मंदा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं? रोहन कळतंय का तुला? सगळं मीच करायचंय का? सगळ्या गोष्टी मीच बघायच्या आहेत का? काय मला कळतच नाहीये मी काय काय करायचं आहे. तेव्हा रोहन म्हणतो बस झालं ना, काय एवढी गोंधळ करतेस? बघितलं ना काय झालेलं आहे ते, असं रोहन तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता मंदा म्हणते की ठीक आहे, आता माझ्याकडे ऑप्शनच नाहीये. इकडे स्वानंदी स्वतःहून तयारीला लागलेली आहे, खूप छान अशा सर्व गोष्टी ती करत आहे, परंतु तिला डिस्टर्बन्स मात्र तिथं चालूच आहे. स्वानंदी रोहिणीला आवाज देते, का तर आता दूध ओतायचं असतं. आणि मग तेवढ्यात समर तिथे येतो. स्वानंदीला तो म्हणतो की काय काय करायचंय? तेव्हा समरला ती सांगते की दूध ओतायचं आहे. समर म्हणतो मी ओततो. असं म्हणत समर आता ते दूध ओतायला तिथे आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी. तेव्हा ते दोघंही आता तिथे शिरा बनवत आहेत. फायनली ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग समर तिला मदत करत असतो. तेव्हा समर तिला विचारत असतो, बास का सगळं टाकायचंय, काय करायचंय, हे सगळं दोघांचंही चालू आहे. आणि त्याच वेळी साखर आणायला रोहिणी आत आलेली असते, तर रोहिणी साखर घेऊन चाललेली असते. तर तिथे मल्लिका तिला म्हणते, अगं गुरुजींनी सामान सांगितलेलं होतं, ते सामान आले का बघ ना, त्याशिवाय पूजा पूर्ण होणार आहे का? जा बरं आधी, ही साखर नंतर दिली तरी चालेल. ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि तेव्हा मात्र बिचाऱ्या रोहिणीला बाहेर पाठवलं जातं. मग रोहिणी बाहेर जाते, तोपर्यंत मिठाच्या भरणीच्या जागी साखरेची भरणी ठेवली जाते. आणि सांगितलं जातं की कसं माहितीये का, राजवाड्यांच्या घरची पद्धत आहे की शिऱ्यामध्ये पिठी साखर घातली जाते, हे आजीने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता, तेवढ्यातच रोहिणी तिथे येते. रोहिणी आली की तिला म्हणतात, अगं तुला साखर घेऊन जायची होती ना शिऱ्यात टाकायला, तू घेऊनच गेलेली नाहीये. जा बरं पहिलं ती साखर घेऊन, त्याशिवाय शिरा होणार आहे का? प्रसाद नाही झाला तर उपयोग काय सांग बरं? असं म्हणत आता तिला पुन्हा पळवत लावतात. बिचारी रोहिणी आता साखरेची भरणी म्हणजे तिने मगाशी काढून ठेवलेली असते, तिच्या कुठे लक्षात असतं. मग साखरेची भरणी घेऊन जाते आणि त्यासोबतच ती म्हणते की हे बघा, असं म्हणत स्वानंदीकडे ती आणून दिलेली असते. समर तिथे असतो. समरला या दोघी जणी म्हणतात, अरे आवरायला घे बरं, पूजेला बसायचंय ना तुला. आणि मग मल्लिका आणि अर्पिता दोघीही तिथे आलेल्या आहेत आणि समरला जायला सांगतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी तिथे आता ती भरणी अख्खी पालती करत आहे त्या शिऱ्यामध्ये. तिला बिचारीला माहीतच नाहीये की त्यात मीठ आहे का साखर आहे. तिचं पण आता चुकलेलं आहे की हाताने एकदा टेस्ट केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, तिनं बघितलेलं नसतं. ह्या दोघी जणी म्हणतात की स्वानंदी तुला आवरायचं आहे ना, जा बरं तू आवरायला जा, तुलाही आवरून घ्यायचं आहे ना, आणि पूजेला बसायचं आहे. मग मूर्ख ही मल्लिका एवढी मोठी झाली घोडी, पण तिला अक्कल सुद्धा नाहीये साधी की हा शिरा प्रसादाचा आहे, तर तो आपण खाल्ला सुद्धा नाही पाहिजे. तर लाडक्या अर्पिताला ती सांगते की टेस्ट कर, बघ कसं झालंय ते, आणि सांग कसं झालंय ते. असं म्हणत अर्पिताला ती टेस्ट करायला लावते. मूर्ख अर्पिता पण लगेचच मागचा पुढचा विचार न करता, शेवटी आईचे संस्कार आहेत ना, ते दिसतच असतात तिथे. आणि ती तो शिरा टेस्ट करायला घेते. शिरा टेस्ट करते आणि म्हणते तोंडात सुद्धा घालता येणार नाही. यांच्या दोघींचं मात्र सुरू झालेलं असतं. समोरचं तोंड ऑलरेडी वाकडच झालेलं असतं स्वानंदीला बघून, आणि स्वानंदीचं शिरा न खाताच वाकडं होणार आहे आणि येण्या जाणाऱ्या पाहुण्यांचं होणार आहे ते वेगळंच होणार आहे, असं यांचं सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं. त्यासोबतच मंदा त्याचबरोबर सगळेजण मग प्रसादाचा शिरा असं विचारलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ही प्रसादाचा शिरा हिने ऑर्डर केलेलं असतं अधीराने. सगळेजण तिथं म्हणत असतात काय ऑर्डर? ती म्हणते की मी बनवलंय. मंदा सांगते मी बनवलंय घरी. अगं प्रसाद घरीच बनवायचा असतो. अधीराचं म्हणणं पण बरोबर असते, पेढे काजू कतली आपण सगळं बाहेरूनच ऑर्डर करतो ना, मग शिरा ऑर्डर केला तर काय झालं. इकडे आता राजवाड्यांच्या घरी पण पूजेची सगळी तयारी झालेली आहे. स्वानंदीला पण तयार व्हायला सांगितले, समरही तयार होत आहे, पाहुणे मंडळी सुद्धा जमलेले आहेत.
पण इकडे सगळ्यात जास्त आनंद होत आहे तो म्हणजे मल्लिका आणि अर्पिताला. कारण दोघींनी कांडच एवढा मोठा करून ठेवलाय की त्यांना असं तो आनंद जो आहे ना त्याला पारावर उरलेला नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण त्या दोघींना असं वाटत आहे की आपण जे काही केलेलं आहे ते खूप भारी केलेलं आहे. आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खरंच खूप छान केलेत असं म्हणत त्यांच्या दोघींचं वागणं चाललेलं असतं. इकडे आदिरा आणि त्याचबरोबर रोहन दोघंही पूजेला बसलेले आहेत. छान अशी पूजा सुरू आहे आणि त्यासोबतच आता तिथे बाकीचे असतात. मग आदिरा म्हणत असते की मी सांगितलं होतं ना तर होईल सगळं व्यवस्थित, काहीच हरकत नाहीये. मी सांगितलंय त्या पद्धतीने शिरा येईल. आणि तेवढ्यातच आदिरा सरपोतदार अशी ऑर्डर आहे असं तिथे विचारलं जातं. मग आदिरा लगेच जाते आणि म्हणते बघितलं काही, मी सांगितलं होतं ना तुम्हाला येईल शिरा ऑर्डर केला की, उगीच तुम्ही ना टेन्शन घेता असं ती सांगू लागते. आणि फायनली शिरा आलेला असतो. पण बाकीच्या बायका मात्र गोंधळ घालायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे ते, म्हणजे कळतच नाहीये तुम्हाला काय चाललेलं आहे. कारण आता बाहेरून प्रसाद मला तर कळतच नाहीये. तेव्हा आदिरा म्हणते प्रॉब्लेम काय आहे तुमचा, ताव तर तुम्ही त्या शिऱ्यावरती मारणारच आहात आणि अगदी चाटून पुसून खाऊन जाणार आहात. मग प्रॉब्लेम काय आहे तुमचा, मला कळेल का प्रॉब्लेम काय आहे तुमचा, असं म्हणत आदिरा त्यांच्या सगळ्यांशी बोलायला सुरुवात करते. इकडे मंदा मात्र आदिराला म्हणत असते की अगं शांत हो, मजाक करते, किती मजाक करशील. सगळ्यांना प्रसाद देते आदिरा आणि मग त्या बायका प्रसाद घेतात आणि जातात. त्यांना आदिराचं हे वागणं काही पटत नसतं. आता गुरुजी तिथं असतात, बाबा समजवत असतात. खरं तर आदिराला कसं बोलायचं कसं वागायचं या गोष्टी कळतच नसतात. ती आपली वेड्यासारखी वागत असते, उद्धटपणे बोलत असते. ऍक्च्युली ती कशी आहे माहितीये का, की तिला ह्या गोष्टी पटत नसतात. कोणी विरोध केलेला, आमचं घर आहे, आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जगू. आणि कसं ती हाय क्लास लोकांमध्ये राहिलेली आहे. मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं असतं, आजूबाजूची लोक येऊन तिथे थोडी अक्कल शिकून जात असतात, उपदेशाचे डोस पाजत असतात. पण आदिराला या गोष्टींची सवय नाहीये ना, त्याच्यामुळं तिला थोडासा त्या गोष्टींचा त्रास होत असतो. इकडे आता राजवाड्यांच्या घरी पूजा सुरू झालेली आहे, सगळेजण आहेत आणि मग पूजेचे सर्व विधी सुरू झालेले असतात. तर इकडे आता समर आणि स्वानंदी दोघंही पूजेला बसलेत. स्वानंदी छान तयार झाली आहे, लाल रंगाची साडी सुंदर अशी नेसलेली आहे आणि छान तयार होऊन पूजेला सुद्धा बसलेली असते. त्याचवेळी समर सुद्धा तिथं आलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच गुरुजी तिथं, म्हणजे दुसरे मोठे गुरुजी पण आलेले असतात, तेही तिथं असतात. आणि मग सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र ह्या दोघीजणी म्हणत असतात की आता खरी मजा येणार आहे, आता आपण मजा बघायचीच आहे. त्यांना आनंद वेगळाच असतो. त्यांना आनंद या गोष्टीचा होतोय की जे काय घडत आहे ते मात्र वेगळंच आहे. इकडे स्वानंदीला सांगितलं जातं की प्रसाद घेऊन ये. स्वानंदी प्रसादाचं बघायला येते किचनमध्ये. तर रोहिणी खूप रडत असते. स्वानंदी म्हणते अरे राजा काय झालं बाळा, का रडतोस तू, असं म्हणत स्वानंदी तिला बोलू लागते. ती म्हणत असते की मॅडम मला माफ करा, चुकून मगाशी ना मी तुम्हाला तिथे साखरेऐवजी मीठ दिलेलं आहे. स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते. साखरेऐवजी मीठ टाकले आपण, आता काय करायचं हा मोठा प्रश्न स्वानंदीच्या पुढे उभा राहतो. स्वानंदी म्हणते काय, मीठ दिले. मग स्वानंदी म्हणते की आता काही प्रॉब्लेम व्हायला नको, मी आजींकडे जाते, आजींना सांगते, आजींशी बोलून घेते. मग आजीला बोलायला येते. आजी म्हणत असते की अगं थांब, थोडा वेळ थांब, मला गुरुजींशी बोलू दे, ते निघणार आहेत. मग समरशी बोलायला येते. तर समरची पण तीच नाटकं सुरू आहेत. समर म्हणतो तुला कळत नाहीये का, महत्वाचं आहे माझं. स्वानंदी म्हणते हो माझं खूप महत्वाचं आहे. पण समर ऐकायला तयार नसतो. स्वानंदी आता पैशात सापडली, आता करू काय, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू. आणि इकडे अर्पिता आणि या दोघेही सगळे लोक आता शिरा खात आहेत. पण कुणाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज नाही आहेत. सगळ्यांना खूप छान लागतोय. सगळेजण अगदी कौतुक करून तो शिरा खात आहेत. आता मात्र इकडे अर्पिता म्हणू लागते की हे सगळं काय आहे मामा. ती म्हणते थांब, शिरा खाऊन बघूया आपण दोघी पण, असं म्हणत त्या दोघीही शिरा खायला घेतात. आणि त्या म्हणतात की हा तर गोड लागतोय. आणि मग नीलू आजी जे आलेले असतात, आजीची मैत्रीण, त्या तर एवढ्या खुश झालेल्या असतात की जेवायला आलं पाहिजे. आणि पेंट्या खरंच म्हणजे तू ना आजीची इच्छा पूर्ण केलेली आहेस बघ, असं म्हणत इकडे आजीचं कौतुकही त्या करत असतात. पेंट्याचंही कौतुक करतात आणि म्हणत असतात की खरंच खूप सुंदर अशी देखणी आणि समंजस अशी सून आणलेली आहे. आता मोठे गुरुजी जे असतात
ते निघालेले असतात. समर आणि स्वानंदी त्यांना नमस्कार करतात. तेव्हा ते म्हणत असतात की आजपर्यंत या घरामध्ये मी खूप वेळा आलो, तुला पहिल्यांदाच पाहतोय, पण तुझ्या चेहऱ्यावरची विलक्षण शांतता काहीतरी वेगळंच सांगून जाते. ते हे सांगून जाते की या घरामध्ये तुझ्यासारख्याच मुलीची गरज होती आणि ती बरोबर या घरामध्ये आलेली आहे, असं सांगत असतात. तेव्हा मात्र स्वानंदी त्यांच्याकडे पाहत असते. पण आता स्वानंदीला प्रश्न वेगळाच पडलेला असतो की हे कसं शक्य आहे. कारण इथे तर त्या शिऱ्यामध्ये मीठ पडलेलं होतं, मग हे कसं आलं हा प्रश्न पडलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीला आजी म्हणत असते की गोंधळाचा कार्यक्रम आहे, म्हणजे देवीचा गोंधळ घालायचा आणि त्या गोंधळासाठी तू समरला त्या सांग. तेव्हा आजींना ती म्हणते की अहो ते ऐकणार आहेत का माझं, तुम्ही सांगा ना आजी, मी कसं सांगू. तेव्हा आजी म्हणते की तुला सांगावं लागणार आहे, जर तू नाही सांगितलं तर काहीच नाही, म्हणजे माझ्या पदरामागे लपायचं नाहीये, तू सांगायचं. स्वानंदी सांगायला जाते. समोरचा पारा चढलेला असतो. समोर बोलायला सुरुवात करतो. किती करू, लाखभर विधी करून झाले, रोज काय मी पूजाच करायची. काल म्हणे सत्यनारायण पूजा, आता म्हणे हे करायचंय ते करायचंय, असं म्हणत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र समर चिडलेला असतो. तर आता गोंधळाची पूजा कशा पद्धतीने होणार आहे, नक्की राजवाड्यांच्या घरामध्ये काय काय होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गोंधळाच्या पूजेमध्ये मल्लिकाचं कारस्थान कसं उघडं पडेल ते आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.